निर्भय बनो आणि सकल भारतीय समाजाच्या वतीने ॲडव्होकेट विश्वंभर चौधरी, ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट निशा शिवरकर यांचे माऊली सभागृह येथे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले। देशातील सध्याचे वातावरण हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून सर्वसामान्यांचा आवाज दाबला जात आहे। कट्टर धर्मांधपणा हीच यांची विचारसरणी असून त्यांचे देशप्रेम हे बेगडी आहे, अशी टीका यावेळी बोलताना डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी केली। आपल्या सोयीनुसार विखे पाटील घराणे हे धर्मांध शक्तींबरोबर गेले असल्याने त्यांचा पराभव करणे गरजेचे आहे। लोकशाही वाचवण्याचे आव्हान सुजाण नागरिकांसमोर आहे। हे आव्हान जर स्वीकारले नाही तर पुढची पिढी आपणास कदापि माफ करणार नाही। यासाठीच नागरिकांनी निर्भय होणे आवश्यक असल्याचेही यावेळी बोलताना डॉक्टर चौधरी यांनी नमूद केले। तर निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या तालावर नाचत आहेत। संस्था आणि व्यक्ती दबावात असून न्याय व्यवस्था याला अपवाद नाही, असा आरोप यावेळी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला। नोटबंदी, इलेक्टोरल बॉन्ड, पीएमके केअर फंड असे अनेक महाघोटाळे देशात मोदी सरकारने केले। मोदी आणि शहा यांची हुकुमशाही राजवट संपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही सरोदे यांनी स्पष्ट केले। तर कामगार कायद्यामध्ये बदल करून या सरकारने कामगारांना देशोधडीला लावले। शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत असताना आणि 770 शेतकरी शहीद झाले असतानाही जर त्यांच्या बाजूने संसदेत खासदार आवाज उठवत नसतील तर ते नुसतेच सुशिक्षित असून काय उपयोग, असा सवाल आपल्या अध्यक्ष भाषणात ॲडव्होकेट निशा शिवरकर यांनी उपस्थित केला। हे 45,000 कोटी रुपयाचं कर्ज त्या बँकांनी त्या कंपनीला दिलेलं थकीत, शेवटी सगळी मालमत्ता विकून सगळं करून उरलेलं होतं। नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलकडे हा सगळा विषय गेला, एनसीएलटीकडे। एनसीएलटीनी जो प्रस्ताव चौकशी यंत्रणा लावायची, त्यांच्या मागे पोलीस लावायचे, त्यांच्या घरच्या लोकांपर्यंत अटक होऊ शकेल, म्हणजे जसं अशोक चव्हाण यांना भीती दाखवण्यात आली की तुमच्या मुलीवर, बायकोवर कारवाई होऊ शकेल, जसं मुंबईतल्या रवींद्र वायकर यांना सांगितलं की तुमच्या बायकोला आम्ही अटक करू, असं करून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि सगळ्या भ्रष्टाचारी लोकांनी मिळून राजकारण आपल्या डोळे देखत करायचं। हा जो हिंसक राजकीय प्रकार सुरू झालेला आहे, याच्या विरुद्ध निर्भय बनो सभा ही सर्वत्र आम्ही घेतो। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं नाव न घेता बोलायचं असेल तरी बोलता येऊ शकते, परंतु सध्या एका विषारी राजकारणाचे प्रतीक म्हणून या दोघांना आपण प्रवृत्ती म्हणून बघितलं। हत्या केली आणि माझ्याकडे यादी आहे की या देशात असेही काही मुसलमान झाले ज्यांची देशनिष्ठा कधीही संदिग्ध नव्हती। त्यांना उदाहरण सांगायचं झालं तर शाहरुख खानवर यांचं खूप ट्रोलिंग केले यांनी मध्यंतरी। शाहरुख खान का तो खान आहे म्हणून, तो मुस्लिम आहे म्हणून। त्या शाहरुखचे आजोबा जनरल शाहनवाज हे त्यांचं नाव, ते आझाद हिंद सेनेत जनरल होते। सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेचे जनरल होते शाहनवाज खान आणि कोहिमा इथं इंग्रजांशी लढताना त्यांना शहादत माहिती असेल। साथी अच्युतराव पटवर्धन आणि साथी रावसाहेब पटवर्धन या दोन माणसांनी निर्णायकी झालेल्या स्वातंत्र्य चळवळीला ये मेरे वतन नावाचा एक आता सिनेमा आलाय, तो आपण सगळ्यांनी बघावा। त्या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे की ते जे उषा मेहतांनी रेडिओ केंद्र सुरू केलं, त्या रेडिओ केंद्राला मार्गदर्शन होतं जसं डॉक्टर राममनोहर लोहियांचं होतं, तसं अच्युतराव पटवर्धन आणि रावसाहेब पटवर्धनांचं होतं। सभा होत आहे। सॉरी 67 सभा आणि या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर विश्वंभर चौधरी सर, ॲडव्होकेट असीम सरोदेजी आणि ॲडव्होकेट निशा ताई यांचं मी शहर वासियांतर्फे मनापासून हार्दिक स्वागत करतो। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।